तुम्ही कसे काय? दिवाळीत पाहुणे आल्यावर असं विचारणं हे काय बरोबर नाही. म्हणजे अचानक आलात ना म्हणून विचारलं, बाकी काय? मग ठरवून आलं तर तुम्ही काय या म्हणणारे होय? अहो दिवाळीचं सण आहे, एकमेकांकडे जायला नको का? हो बरोबर. मग म्हणलं आता तुम्हाला आम्ही बोलवणार, तुम्ही येणार, त्याच्यापेक्षा तुम्ही न बोलवता आम्हीच यावं. दिवाळी म्हणून आलो, पण आल्या आल्या साधा फराळ पण नाही आला, हे काय बरोबर नाही. हे फराळाचा आणणार आहे. घ्या चिवडा घ्या. असं तिखट चिवडा देऊन त्याच्याबरोबर काजू कतली न देणं हे काय बरोबर नाही. काजू कतली नाहीये, सोनपापडी आहे, ती देऊ का? अशी कुठून तरी आलेली सोनपापडी कुठेतरी फिरवणं हे काय बरोबर नाही. हो कुठून तरी नाही मिळाली, माझ्या ऑफिस मध्ये मला मिळाली. असं सोनपापडीचा विषय गोल गोल फिरवत ठेवून चकली न देणं हे काय बरोबर नाही. चकली पण आणताना. चकली घ्या. चकली अगदी कुरकुरीत झाली असेल ना? अशी चकली देऊन समोरच्याच्या दाताची परीक्षा घेणं हे काय बरोबर नाही. तुमच्याकडे बघून चकल्या केलेल्या दिसतेत. काय एकदम कडक. पण एवढी कडक चकली असताना ती बुडवायला चहा न देणं हे काय बरोबर नाही. चहासाठी ऍक्च्युली दूध आणायला मुलगा खाली गेलाय. त्या बैलाला गाय सापडली नाही वाटतं. दूध आणायला असं वेळ काढत बसणं हे काय बरोबर नाही. अहो काही नाही, हो खाली फटाके उडवत बसला असेल नुसता. हे ना तुम्हाला सांगतो, फटाके वगैरे सगळं बंद करून टाकलं पाहिजे. आपल्या सणांच्याच वेळेस असं ज्ञान देणं हे काय बरोबर नाही. चला येऊ का? शेजारचे कुठे गेले? ते बाहेर गेले. असं सणासुदीला घर सोडून बाहेर जाणं हे काय बरोबर नाही. आम्ही चहा कोणाकडे पिणार आता? ठीक आहे, मग आम्ही पण आज संध्याकाळी येतो तुमच्याकडे फराळाला. असं न बोलवता दुसऱ्याकडे फराळाला जाणं हे काय बरोबर नाही. फराळाला पूर्वीसारखी मजा नाही आली. वर कोण राहतं? कोणीच नाही. हे पण काय बरोबर नाही. पूर्वीसारखी दिवाळी नाही राहिली.